नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट पाहणार आहोत. कोयागुलेशन ऑफ ब्लड, म्हणजेच ब्लड जे घट्ट होतं ती जी प्रक्रिया होणं त्याला काय म्हणायचं? कोयागुलेशन ऑफ ब्लड. मग त्यामध्ये डेफिनिशन कोयागुलेशनची किंवा क्लॉटिंगची. कन्व्हर्जन ऑफ लिक्विड ब्लड इनटू सेमी सॉलिड जेली is called as blood coagulation or blood clotting. ब्लड कोयागुलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग कशाला म्हणतात? तर कन्व्हर्जन ऑफ लिक्विड ब्लड, म्हणजे अगदी पातळ असणारं अगदी पाण्यासारखं ब्लड, याचं कन्व्हर्जन कशात होत असतं? सेमी सॉलिड जेलीमध्ये. म्हणजे पूर्णपणे अगदी घट्ट नसतं तर थोड्या प्रमाणात घट्ट होणं, म्हणजेच काय? सेमी सॉलिड जेली सारखं ते कन्व्हर्जन होतं जेलीसारखं, त्यालाच काय म्हणतात? ब्लड कोयागुलेशन ऑर ब्लड क्लॉटिंग. म्हणजेच डेफिनिशन, कन्व्हर्जन ऑफ लिक्विड ब्लड इनटू सेमी सॉलिड जेली इज कॉल्ड ॲज ब्लड कोयागुलेशन ऑर ब्लड क्लॉटिंग. म्हणजे लिक्विड ब्लडचं सेमी सॉलिड जेलीमध्ये जे कन्व्हर्जन होतं ते कन्व्हर्जन म्हणजेच काय? ब्लड कोयागुलेशन और ब्लड क्लॉटिंग. एक मार्क डेफिनेशन लक्षात ठेवायचं. मग त्यामध्ये आता फर्स्ट पॉइंट ही प्रोसेस पाहूया. ब्लड एक्झिबिट्स कोयागुलेशन और क्लॉटिंग इन रेस्पॉन्स टू एन इंजुरी और ट्रॉमा. ब्लड एक्झिबिट्स करतं म्हणजे दाखवतं किंवा प्रदर्शित करतं काय? कोयागुलेशन और क्लॉटिंग. पण ते कधी? इन रेस्पॉन्स टू एन इंजुरी और ट्रॉमा. इंजुरी म्हणजेच ट्रॉमा किंवा ट्रॉमा म्हणजेच इंजुरी. एखादी जखम जर आपल्याला झाली तर त्यामध्ये लगेच ब्लड काय होतं? ब्लड एक्झिबिट्स कोयागुलेशन और क्लॉटिंग. म्हणजेच एखादी जखम होणं म्हणजेच कापलं तर आपण तिथं लगेच बोट लावून दाबून धरतो. दाबून धरलं की तिथं ते ब्लड एक्झिबिट करतं. काय एक्झिबिट करतं? तर कोयागुलेशन और क्लॉटिंग. म्हणजे आहे तिथं जाग्यावर ते रक्त साकाळणं म्हणजेच क्लॉटिंग होणं किंवा कोयागुलेशन होणं. हे कशावर रेस्पॉन्स करतं? तर इंजुरी किंवा ट्रॉमा झाल्यानंतर ब्लड एक्झिबिट करत असतं. आपण धरलं 2 मिनिटात की लगेच तिथं रक्त व्हायचं थांबतं. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, ब्लड एक्झिबिट्स कोयागुलेशन और क्लॉटिंग इन रेस्पॉन्स टू एन इंजुरी और ट्रॉमा. Second point, coagulation is an mechanism to prevent excessive loss of blood from the body. कोयागुलेशन किंवा क्लॉटिंग हे काय? मेकॅनिझम आहे. मग हे कशाचं मेकॅनिझम आहे? टू प्रिव्हेंट एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी. म्हणजे मी आत्ताच उदाहरण दिलेलं, एखादी जखम जरी कापलं की लगेच आपण तिथं धरतो, ज्या जखमेवर कापलंय तिथं दाबून धरतो. दाबून धरल्यावर नक्की काय होत असतं? प्रिव्हेंट एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी. म्हणजे जे बॉडीमधून जास्त प्रमाणात जाणारं रक्त, वाहणारं रक्त असतं ते प्रिव्हेंट केला जातो, लॉस तिथला दाबून धरण्यामुळं. म्हणजेच तिथं काय होत असतं? दाबून धरण्यामुळं कोयागुलेशन ही मेकॅनिझम होत असतं. म्हणजे सेकंड पॉइंट, कोयागुलेशन इज अ मेकॅनिझम टू प्रिव्हेंट excessive loss of blood from the body. Next, third point, at the site of a cut or an injury, a reddish brown scum is formed over a period of time. म्हणजेच त्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे काय सांगितलंय? ॲट द साईट ऑफ अ कट, म्हणजे जिथं इंजुरी ट्रॉमा झालेला असतो, कट झालेला असतो, कापलं जातं, त्याच्या भोवती काय होत असतं? रेडिश ब्राऊन स्कम इज फॉर्म्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. म्हणजे तिथं रेडिश ब्राऊन कलरचा काय होतो? एक ठिपका तयार होतो थोड्या कालावधीमध्ये. नेक्स्ट, फोर्थ पॉइंट, स्कम इज अ क्लॉट और कोयागुलेशन formed mainly of a network of threads called fibrins, in which dead and damaged formed elements or blood cells are trapped.
मग स्कम म्हणजेच काय तर स्कम इज अ क्लॉट ऑर कोॲग्युलेशन. स्कम रेडिश ब्राऊन कलरचा जो होतो जखमेच्या भोवती तो म्हणजे नक्की काय असतो तर एक क्लॉट तयार होतो किंवा गुठळी तयार होते, कोॲग्युलेशन, साकाळतं तिथं. फॉर्म मेनली ऑफ अ नेटवर्क ऑफ थ्रेड्स कॉल्ड फायब्रिन्स. म्हणजेच फायब्रिन्स असतात, थ्रेडचं जे नेटवर्क असतं त्यांच्यामध्ये काय होत असतं कोॲग्युलेशन, इन विच डेड अँड डॅमेज्ड फॉर्म्ड एलिमेंट्स ऑर ब्लड सेल्स आर ट्रॅप्ड. मग हे फायब्रिन्स किंवा जे थ्रेडचं नेटवर्क असतं यामध्ये नक्की काय होत असतं तर डॅमेज्ड फॉर्म्ड एलिमेंट्स ऑर ब्लड सेल्स, ज्या ब्लड सेल्स असतात आपल्या ब्लडमधल्या डॅमेज झालेल्या किंवा डेड झालेल्या ह्या ट्रॅप केल्या जातात, म्हणजेच तिथं थांबवून ठेवल्या जातात. आणि थांबवून ठेवण्यामुळे तिथं काय होतं स्कम, दॅट इज क्लॉट ऑर कोॲग्युलेशन. म्हणजेच फोर्थ पॉइंट, स्कम इज अ क्लॉट ऑर कोॲग्युलेशन फॉर्म मेनली ऑफ अ नेटवर्क ऑफ थ्रेड्स कॉल्ड फायब्रिन्स in which dead and damaged formed elements or blood cells are trapped. पूर्णपणे त्या ब्लड सेल्स डॅमेज किंवा डेड झालेल्या असतात आणि त्यांचं जे नेटवर्क असतं थ्रेडचं त्यालाच आपण फायब्रिन म्हणतो, हे क्लॉट केलं जातं म्हणजे स्कम केलं जातं. नेक्स्ट पॉइंट, फिफ्थ पॉइंट, फायब्रिन्स आर फॉर्म्ड बाय द कन्वर्जन ऑफ inactive fibrinogens in the plasma by the enzyme thrombin. म्हणजेच यामध्ये ही थोडक्यात रिॲक्शन घडते, फायब्रिन्स तयार होतात, पण ते कसे तयार होतात, कन्वर्जन ऑफ इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन्स इन द प्लाझ्मा बाय द एन्झाईम थ्रॉम्बिन. म्हणजेच रिॲक्शन जर बघितलं तर पहिल्यांदा इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन्स सुरुवातीला दाखवायचं, म्हणजेच इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन्स लिहायची रिॲक्शन लिहिताना, ब्रॅकेटमध्ये टाकायचं प्लाझ्मा, ब्रॅकेट रिॲक्शन लिहायची गरज नसते, पण आपलं मी तुम्हाला सांगतोय ॲरो दाखवायचा आणि ॲरोवर काय लिहायचं थ्रॉम्बिन एन्झाईम, हे घडवत असतं आणि ॲरोच्या पुढं काय येणार आहे फायब्रिन्स, तयार काय होतं फायब्रिन्स. म्हणजेच फायब्रिन्स आर फॉर्म्ड, हे जे नेटवर्क थ्रेडचं असतं ते फायब्रिन्स असतं. ते कसे तयार होतात तर कन्वर्जन ऑफ इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन्स, म्हणजेच इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन्स असतात हे ह्याचं कन्वर्जन केलं जातं, त्याच्यामध्ये बदल घडवला जातो. हे कशात प्रेझेंट असतं इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन तर प्लाझ्मामध्ये. मग ह्याच्यामध्ये बदल करतं, कोण करत असतं तर एन्झाईम थ्रॉम्बिन. हे इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन्स जे ब्लडच्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात त्याला कन्वर्ट करायचं काम एन्झाईम थ्रॉम्बिन करतं आणि कन्वर्ट करून तयार काय करतं तर फायब्रिन्स, म्हणजेच नेटवर्क ऑफ थ्रेड्स, ते फायब्रिन्स तयार करण्याचं काम करतं. म्हणजे फिफ्थ पॉइंट, फायब्रिन्स आर फॉर्म्ड बाय द कन्वर्जन ऑफ इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन्स इन द प्लाझ्मा बाय द एन्झाईम थ्रॉम्बिन. नेक्स्ट पॉइंट नंबर 6, थ्रॉम्बिन्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्रोथ्रॉम्बिन इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कॉम्प्लेक्स थ्रॉम्बोकायनेज. थ्रॉम्बिन्स जे आहेत परत इथं जे ते तयार झालेले आहेत फ्रॉम प्रोथ्रॉम्बिन, म्हणजेच प्रोथ्रॉम्बिनपासून थ्रॉम्बिन्स तयार होतात इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कॉम्प्लेक्स थ्रॉम्बोकायनेज. ही सुद्धा रिॲक्शन लिहिताना पहिल्यांदा प्रोथ्रॉम्बिन, ॲरोवर काय येणार आहे थ्रॉम्बोकायनेज, ए एन्झाईम कॉम्प्लेक्स खाली लिहायचं, ॲरोच्या पुढं काय येणार आहे थ्रॉम्बिन्स. म्हणजे ह्या थ्रॉम्बोकायनेज एन्झाईम जे आहे ते कुणाला कन्वर्ट करतं तर प्रोथ्रॉम्बिनला कन्वर्ट करतं, कशामध्ये थ्रॉम्बिन्समध्ये, म्हणजेच त्यावेळी तयार काय होतात थ्रॉम्बिन्स. म्हणजे 6th पॉइंट, थ्रॉम्बिन्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्रोथ्रॉम्बिन इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कॉम्प्लेक्स थ्रॉम्बोकायनेज. नेक्स्ट पॉइंट 7th, coagulation of blood occurs by a series of linked enzyme reactions, that is cascade process involving in a number of factors present in plasma. कोॲग्युलेशन जे होतं ब्लडचं, म्हणजे थोडक्यात घट्ट प्रमाणात ब्लड होतं, हे घडतं कशानं घडतं तर सेरीज ऑफ लिंक्ड एन्झाईम रिॲक्शन्स,
म्हणजे एकमेकात गुंतलेले जे एन्झाईम्स आहेत त्यांच्यामध्ये रिॲक्शनची सेरीज होते. ही कसल्या टाईपची असते? कॅस्केड प्रोसेस, म्हणजे छोट्या धबधब्यासारखी त्यामध्ये प्रक्रिया घडत असते आणि इन्व्हॉल्विंग इन अ नंबर ऑफ फॅक्टर्स. आणि हे जे कोॲग्युलेशन घडत असतं त्यावेळी अनेक फॅक्टर्स त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात, जे कुणामध्ये प्रेझेंट असतात? प्लाझ्मामध्ये. म्हणजे 7th पॉइंट, coagulation of blood occurs by a series of linked enzyme reactions, that is cascade process, involving in a number of factors present in plasma. 8th point, calcium ions also play an important role in clotting. मग यामध्ये ज्यावेळी क्लॉटिंग घडत असतं, कोॲग्युलेशन होतं म्हणजे घट्ट रक्त होतं, त्यावेळी महत्त्वाचा रोल पार पाडण्याचं काम कोण करत असतं? कॅल्शियम आयन्स करत असतात. म्हणजे 8th पॉइंट, कॅल्शियम आयन्स ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन क्लॉटिंग. नेक्स्ट 9th पॉइंट, an injury or trauma stimulates the platelets in the blood to release certain factors which activates the mechanism of coagulation. म्हणजेच आणखी कोण यामध्ये सामील झालेलं असतं? तर ज्यावेळी मेकॅनिझम होतं, कोॲग्युलेशन होत असतं. मग कधी होत असतं? तर इंजुरी किंवा ट्रॉमा त्याला स्टिम्युलेट करतं. कुणाला स्टिम्युलेट करतं? ज्यावेळी एखादी जखम होते ते प्लेटलेट्सला स्टिम्युलेट करण्याचं काम, उत्तेजित करण्याचं काम करतं. जी ब्लड सेल आहे कशामध्ये असणारी? ब्लडमध्ये. आणि ते प्लेटलेट्स जे असतात त्या काय करतात? रिलीज सर्टन फॅक्टर्स, म्हणजे ठराविक फॅक्टर्स त्यांच्यामधून रिलीज होतात, ब्लड प्लेटलेट्समधून. आणि जेणेकरून ह्या ब्लड प्लेटलेट्समधून जे काही ठराविक फॅक्टर्स रिलीज होतात ते ॲक्टिवेट करतात कुणाला? तर मेकॅनिझम ऑफ कोॲग्युलेशन, म्हणजे क्लॉटिंग होण्याचं, घट्ट होण्याची जी प्रोसेस असते त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम कोण करत असतं? तर सर्टन फॅक्टर्स प्रेझेंट इन प्लेटलेट्स, म्हणजेच किंवा रिलीज इन फ्रॉम प्लेटलेट्स. जे सर्टन ठराविक फॅक्टर्स प्लेटलेट्स पासून रिलीज होतात ते महत्त्वाचा रोल कोॲग्युलेशनमध्ये ॲक्टिवेट मेकॅनिझम करण्याचं करतात. म्हणजेच 9th पॉइंट, an injury or trauma stimulates the platelets in the blood to release certain factors which activates the mechanism of coagulation. Next point, number 10, certain factors. त्यामध्ये certain factors released by tissues at the site of injury also can initiate coagulation. ते जे सर्टन फॅक्टर्स आहेत आणखी कशामधले? तर टिश्यूमधले. ॲट द साईट ऑफ इंजुरी, जिथं जखम झालेली असते तिथं किंवा कापलेलं असतं तिथल्या टिश्यूमधले जे काही ठराविक फॅक्टर्स असतात ते रिलीज होतात आणि ते इनिशिएट करतात कशाला? कोॲग्युलेशन. म्हणजेच ते रक्त जे आहे ते कोॲग्युलेट घट्ट करण्यासाठी सुरुवात करतात. म्हणजे 10th पॉइंट, certain factors released by tissues at the site of injury also can initiate coagulation. And last point, the normal clotting time of 2 to 8 minutes. असे क्वेश्चन MCQ ला येऊ शकतात. नॉर्मल क्लॉटिंग टाइम साधारण हेल्दी पर्सन असेल ज्याच्यामध्ये सगळं अगदी व्यवस्थित फॅक्टर्स असतील अशा हेल्दी पर्सनमध्ये 2 ते 8 मिनिटात काय होत असतं? क्लॉटिंग होत असतं. म्हणजेच जखम झाली किंवा कापलं की तिथं दाबून धरल्यानंतर काहींच्यामध्ये 2 मिनिटात, काहींच्यामध्ये 5 मिनिटात, काहींच्यामध्ये 8 मिनिटापर्यंत ते नॉर्मल क्लॉटिंग होत असतं. आणि ज्यांच्यात होत नाहीत त्याच्यामध्ये हिमोरेज असतं, म्हणजेच त्यांचा हिमोफिलिया थोडक्यात असतो डिसीज. लक्षात ठेवायचं. 11th पॉइंट, द नॉर्मल क्लॉटिंग टाइम इज 2 to 8 minutes. धन्यवाद.